नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे मराठीमध्ये अर्ज आहेत, ते तुम्हाला पुन्हा इंग्रजीमध्ये करावे लागतील, अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज रद्द होतील, अशा प्रकारची देखील माहिती होती. तर यावर आता स्पष्ट खुलासा झालेला आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे. तर लक्षात घ्या, पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील आणि मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असं देखील स्पष्ट झालेलं आहे. तर यामध्ये मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. तर मराठीमध्ये केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेमध्ये करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कुमारी तटकरे यांनी यावेळी सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे आणि मराठीमध्ये केलेला अर्ज देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि खात्रीशीर अपडेट्स इतरांपर्यंत नक्की शेअर करा.